मित्र हो, मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी या ठिकाणी 6व्यांदा उपोषणाला आरंभ केला आणि घुंगडी बैठकाच्या निमित्तानं घुंगडीवर मनातले जे आमदार निर्माण झाले होते त्यांच्या डोक्यात जी हवा गेली होती ती कशा पद्धतीने काढल्या गेली आणि सरकारचा आता 288 मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील हे उमेदवार उभे करतील आणि परत आपल्याला एखादी सत्ता मिळवता येईल असा जो भ्रम निर्माण झाला होता सरकारच्या मनामध्ये तोही कशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील यांच्या या उपोषणानं धुळीस मिळवला गेला या संदर्भात आपण आज सखोल माहिती जाणून घेणार आहोत। यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मनोज जरांगे पाटील यांनी 6व्यांदा अंतरवाली सराटी या ठिकाणी उपोषणाला आरंभ केला आणि यापूर्वी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घुंगडी बैठका घेऊन मराठा समाजामध्ये जनजागृती केली होती आणि यापुढे आरक्षण मागणारं होण्यापेक्षा आरक्षण देणारं बनायचंय। आतापर्यंत पाडापाडी केली, आता निवडून येऊ आणि अशा या ज्या विधानामधून पाटलांच्या विधानामधून अनेक मनामध्ये अनेक मराठा तरुणांच्या मनामध्ये एक अंकुर फुटला, नेतृत्वाचा अंकुर फुटला गेला आणि या घुंगडी बैठकांच्या निमित्तानं या घुंगडीवर बसणाऱ्यांच्या मनामध्ये अनेक आमदार होण्याची जी डोक्यामध्ये हवा गेली ती खूप मोठी होती। 4 प्रकारचे आमदार या ठिकाणी होते। यातला एक वर्ग असा होता की ज्यानं कधी आयुष्यात ग्रामपंचायत लढवली नाही, तो आमदार होण्याची स्वप्न पाहत होता। खरं तर ज्यानं ग्रामपंचायत लढवली नाही त्यानं ग्रामपंचायत लढवण्याची स्वप्न पाहावीत। ज्यानं ग्रामपंचायत सदस्य असेल त्यांनी सरपंच होण्याची स्वप्न पाहावीत। सरपंचानं पंचायत समितीवाल्यांनी जिल्हा परिषदवाल्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष होण्याची स्वप्न पाहावीत ना हो। आणि मग जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा त्यापेक्षा वरचा असेल तर त्यांना आमदार होण्याची स्वप्न पाहणं काहीच हरकत नाही, काहीच वावगं नाही। तसं तर हे बघा, फाटक्यानेही स्वप्न बघायला काही हरकत नाही, कारण फाटक्याचा सुद्धा आमदार होऊ शकतो। ही जी स्वप्न किंवा ही जी जागृती आहे ना, ती जी महत्वाकांक्षा जागृत करण्याचं श्रेय या मराठा आंदोलनाला नक्कीच द्यावं लागेल। परंतु जे काही आमदार खरंच होण्यासारखे आहेत, जे आहेत पात्र आहेत, ज्यांना खरंच राजकारणाचा आणि आमदाराच्या किंवा जी काही लोक उपयोगी कामं आमदाराची कामं ज्यांना माहिती आहेत त्यानं ही स्वप्न पाहावीत हो। किंवा ज्याला राजकारणाचा ज्याचा अभ्यास आहे त्यानं स्वप्न पाहावीत। आता तिथं जाऊन आमदारकी शिकून पुन्हा नंतर जर आपल्याला आमदाराचं कर्तृत्व किंवा त्याला कार्यसम्राट व्हायचं असेल तर नाही होता येणार ना। यातला दुसरा वर्ग तर असा होता पूर्णतः अडगळीला फेकलेला, म्हणजे सगळ्या पक्षांच्या ओसरीवर जाऊन आश्रय शोधलेला, तिथं जाऊन 4 दिवस 4 घास खाऊन आलेला, परंतु आता राजकीय दृष्ट्या अडगळीला पडलेला होता ना, तो सुद्धा त्याच्या सुद्धा मनामध्ये मनोज दादांच्या घुंगडीवर जर बसलो तर मनोज दादांची दृष्टी माझ्याकडे सुद्धा वळू शकते आणि मी तर अनुभवी आहे, मग मला आमदार होण्याची संधी मिळू शकते ना। आणि मग हा वर्ग मनोज दादांच्या ज्या घुंगडी बैठक आहेत ह्या घुंगडी बैठकांना प्रकर्षाने हाजरी लावू लागला। आता हा वर्ग समाजानं नाकारलेला वर्ग मनोज दादांच्या बैठकाला जात होता, लोक मनोज दादांकडे बघून येत होती, पण या लोकांमध्ये महत्वाकांक्षाचा अंकुर असा फुलत होता। आणि एक जो तिसरा वर्ग जो होता ना, तो तिसरा वर्ग जो होता तो दिवसा मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून मराठा ऐक्याच्या घोषणा देत होता। मनोज जरांगे दादा पाटलांचा नारा बुलंद करण्याचं, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आपण ही मराठा आरक्षणाची लढाई लढण्याची स्वप्न जो समाजाला दाखवत होता, तोच रात्रीच्या वेळी मात्र राजकीय पक्षांच्या ओसरीवर कुठं
आसरा मिळतोय का याची चाचपणी करण्याकरता रात्री त्या उसरीवर हजेरी लावत होता. आणि हा जो वर्ग आहे, या लोकांच्या डोक्यामध्ये जी आंदोलनातून जी काही आपण आमदार होऊ शकतो ही जी स्वप्न त्याला पडत होती ती त्या अस्वस्थ करणारी होती. आणि जो चौथा वर्ग जो होता ना, तो याला एकच वाटत होतं, मी आजवर समाजकार्य केलंय आणि ही लाटेवर आमदार होता येतं, लाटेवर खासदार नाही का झाले, आणि मग या लाटेवर मला आमदार का नाही होता येणार. म्हणून या लाटेवर आता लाटेवर विराजमान होऊन आमदार होण्याची स्वप्न पाहणारा हा एक वर्ग होता. पण मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसण्यापूर्वी एक विधान केलं आणि यांच्या डोक्यातली पुरती हवा निघून गेली, काढल्याच गेली म्हणायचं या उपोषणाला. म्हणून दादा म्हणाले, आता यापुढे ना मलाही राजकारण करायचं नाही आणि माझ्या समाजालाही राजकारण करायचं नाही. यापुढे मी राजकीय भाषा बोलतो म्हणतात, हा माझ्यावर आरोप होतो. यापुढे मी राजकीय भाषा बोलणार नाही, पण मराठा आरक्षण हा प्रश्न मार्गी लावा, मला राजकारणाशी काही देणं घेणं नाही. आणि जर तुम्ही नाही दिलं तर मग मात्र माझ्या नावानं याला पाडलं त्याला पाडलं असं बोंबलत बसू नका. निघाली ना संपूर्ण या घोंगडीवरचे आमदार, म्हणतले आमदार हताश झाले. आता ते आमदार आहेत ना, रात्री बेरात्री आपल्याला राजकीय उसरीवर राजकीय आसरा शोधताना दिसत असतील आणि हे समाज उघड्या डोळ्यानं पाहतोय. हो, यांना वेगळं काही सांगण्याची गरज नाही. जी आता ही समाजासाठी लढाई लढणारे मनोज दादा त्या लाटेवर विराजमान होऊन आमदारकीची स्वप्न, डोक्यात गेलेले आमदारकीच्या हवा या उपोषणानं अतिशय सुंदर रित्या काढून टाकलेली आहे. आणि दुसरा ठोका पडला मनोज दादांच्या ह्या उपोषणाचा, तो पडला तो सरकार नावाच्या, सत्ता नावाच्या शक्तीवर. या सत्तेच्या शक्तीला असं वाटत होतं, ते मनोज दादांना वारंवार लल करून म्हणत होते, अरे 288 मतदारसंघामध्ये निवडून दाखवा आणि सत्ता घेऊन तुम्ही आरक्षण द्या. देणारे बनायचंय ना, तर 288 मतदारसंघ चॅलेंज देत होते. ते मनोज दादांना उचकावण्याचा प्रयत्न करत होते. पण मनोज दादा हा राजकारणाची लढाई लढणारा व्यक्तिमत्वच नाही, नेताच नाहीये. तो राजकीय नेता असता तर कधीच म्हणाला असता, कधीच बळी पडला असता. पण मनोज दादा हे मराठा समाजाची लढाई लढणारं नेतृत्व होतं, म्हणून त्यानं बरोबर सरकारी डाव ओळखला होता. आणि 288 मतदारसंघामध्ये उमेदवार उभा करण्याकरिता जे सरकार, सत्ता अंतरवाली सराटीकडे लक्ष देऊन होतं, त्यांनी या उपोषणाने, या 6व्यांदा होत असलेल्या उपोषणानं सरकारचा सुद्धा संपूर्ण संभ्रम आणि निराशा करून टाकली सरकारची पूर्णतः. कारण आता सरकारला कळून आलं की अरे काय झालं हे. कारण सरकार पाहत होतं मराठा आंदोलनाचे जे उमेदवार जर मैदानात आले तर सर्वात मोठा पक्ष असलेला तर भाजप आहे, आणि सर्वात जास्त मतदानाचं जे आधिक्य, मतदानाची जी टक्केवारी आहे, त्या मतदानाच्या टक्केवारीमध्ये सर्वात प्रमुख आणि मोठा पक्ष 36-37% एकटाच पक्ष आहे. आणि जर मनोज दादांचे जर या मराठा आरक्षण आंदोलनाचे उमेदवार मैदानात उतरले, तर मग आपण एक हाती पुन्हा वेगळा प्रयत्न करायची गरजच नाही, असं सरकारचे मनसुबे होते. म्हणून आरक्षणाच्या मुद्द्यावर न येता, आरक्षणाच्या म्हणजे काम चालू आहे, आम्ही सरकार म्हणून प्रयत्न करत आहोत, या पलीकडे कुठल्याही हालचाली दिसत नव्हत्या. त्याचं कारणच एक होतं की मनोज दादानं हताश होऊन, हतबल होऊन मैदानात उमेदवार उतरावेत हे सरकारला अपेक्षित होतं. पण मनोज दादांनी सरकारच्या या मनसुब्यांना सुद्धा पूर्णतः धुळीस मिळवलं. आणि याच आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाचं जे काही 6व्यांदा उपोषण करतायत दादा, आंदोलन करतायत मराठा आरक्षणासाठी, या 6व्या उपोषणानं
घोंगडीवरच्या आमदारांच्या मनातली डोक्यात गेलेली जी हवा आहे ना तीही काढल्या गेली. आडगळीला पडलेल्यांना पुन्हा परत नव्यानं आश्रय शोधण्याची वेळ आणली आणि सरकारला सुद्धा परत 288 उमेदवार उभा राहणार नाहीत. यामुळं आरक्षण देण्याकरिता काय हालचाली कराव्या लागतायत त्या करण्याची वेळ या उपोषणानं आणून सोडलेली आहे. हे मात्र नक्की. तुर्तास धन्यवाद.